फौजींचा बालेकिल्ला होय आमचा सातारा जिल्हा. किती कौतुक करावं आमच्या जिल्ह्याचं आणि किती कौतुक करावं आमच्या जिल्ह्यातल्या आत्ता नवीन भरती झालेल्या 300+ पोरांचं. अरे मागच्या 4 दिवसात आमच्या साताऱ्यातून 3 जवान शहीद झाले, तर तिघांच्या बदल्यात आमच्या साताऱ्यानं 300+ पोरं दिली. भारत मातेसाठी, भारत मातेची सेवा करण्यासाठी ही जी पोरं भरती झालीत ना काल 300+ सातारा जिल्ह्यातून, रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि यातल्या एकही पोराला अजून मिसरूट फुटलेलं नाही. म्हणजे विचार करा, इतक्या तरुण वयात ही मुलं देशाची सेवा करणार. अहो सातारा जिल्हा आहे ना आमचा, वेगळाच आहे. म्हणजे काय सातारा जिल्ह्याबद्दल बोलायचं. आजपर्यंत तुम्ही ऐकत आला असाल की सातारा जिल्हा हा जवानांचा जिल्हा आहे. पण हो, नुसता जिल्हा जवानांचाच नाही, तर भारतीय इंडियन आर्मीतील फौजींचा बालेकिल्ला म्हणून आमच्या साताऱ्याकडे पाहिलं जातं. आमचा सातारा जिल्हा ना अशा गोष्टीत कधीच कमी पडत नाही, कारण आमच्या रक्तात आणि आमच्या रक्तात फक्त आणि फक्त भारत मातेची सेवा करणं इतकंच काय लिहिलेलं आहे. आमचं पोरग ज्यावेळेस 7वी 8वीला जातं का नाही, त्याच वेळेस त्याला समजतं नाही आपल्याला इंडियन आर्मीमध्ये जायचंय. एकतर इंडियन आर्मीमध्ये जाईल, नाही तर शेतीत राहील, बाकी कुठं जाणार नाही. आणि ही जी पोरं आहेत ना, जीवाचं रान करून पळतात, जीवाचं रान करून या सगळ्या गोष्टी करतात आणि ती कुठेतरी पुढे जाऊन असं देशाचं नाव अमर करतात. आपल्या या सगळ्या जवानांना जे 300+ पोरं भरती झालीत ना, यांना नक्कीच शुभेच्छा देऊया आणि परत दुसरा तसाच लॉट आला पाहिजे यासाठी देवाकडे प्रार्थना करूया.